मऊ, खमंग आणि ढाबा स्टाईल असा टेस्टी चविष्ट पराठा. आलू पराठा सगळेच बनवतात, पण आजचा पराठा फार कमी लोकांना माहिती असतो. आता शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी काही छोट्या पण महत्त्वाच्या अशा टिप्स सांगणार आहे. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ, खमंग, तोंडात विरघळणारा आलू पराठा. ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. आता याच्यासाठी मी इथे बॉईल बटाटे घेतलेत. व्यवस्थित कुस्करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे लाल मसाला, धनिया पावडर, जिरा पावडर, मीठ आणि गरम मसाला. गरम मसाला हा आठवणीने आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि याच्यामध्ये एक वाटण आपल्याला टाकायचं आहे. आता ते वाटण कोणतं, तर आलं, लसूण आणि हिरवी मिरची याचं केलेलं हे वाटण. हा मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकायचाच आहे. याला काही ऑप्शन नाही आहे, कारण हा मसाला टाकल्यानंतर पराठा एकदम चविष्ट लागणार आहे. आता याच्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर, कसुरी मेथी. हे व्यवस्थित सगळं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं, त्याच्यामुळे मग पराठे आहेत ना छान लागतात आणि सगळा मसाला हा बटाट्यांमध्ये मुरतो. त्याच्यामुळे मग चव एकदम मस्त अशी येते. आता इथे पहा, मी हा मसाला एकदम व्यवस्थित असा तयार करून घेतला आहे. सगळे मसाले बटाट्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण अशी कोथिंबीर पण टाकू शकता किंवा फक्त कसुरी मेथी टाकायची असेल ती टाकू शकता. आता इथे मी मसाला थोडासा खाऊन बघितला आहे की मीठ व्यवस्थित आहे की नाही. तुम्ही तशी एकदा टेस्ट करून पहा, कारण कसं आहे, आपल्याला त्या मिश्रणामध्ये पण आपण मीठ टाकलं आहे आणि आपल्याला पिठात पण टाकायचं आहे. आता मी इथे घेतलं आहे पीठ, टाकलं आहे थोडासा ओवा आणि याच्यामध्ये टाकली मी कलौंजी. कलौंजी नसेल तर थोडीशी काळी तिळी जरी असली ना तरी टाकायला काही हरकत नाही. आता पाण्याने म्हणजे पाणी टाकून व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे आणि खूप पातळ करायचं नाही आपल्याला आणि खूप घट्ट पण करायचं नाही आहे. म्हणजे जसे आपण पोळीला वगैरे पीठ भिजतो किंवा पुऱ्यांना जसं भिजतो ना तसंच आपण ह्यावेळेस भिजून घेणार आहे. आता इथे व्यवस्थित थोडंसं पाणी लावलं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. हे पीठ पण एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजे ना आपले पराठे पण असे फुटत नाही. पीठ जरी व्यवस्थित भिजलेलं नसेल, खूप कडक असेल किंवा खूप पातळ असेल ना तरीसुद्धा पराठे बनवताना फुटू शकतात. म्हणजे तव्यावर टाकायच्या आधीच ते फुटतात. आता पहा, इथे माझं दोन्ही पदार्थ असे तयार आहेत. एकीकडे पीठ मळून झालं आहे, एकीकडे मसालाही करून झाला आहे. आता पराठा बनवायचा कसा, आता बनवणार कसा हे पहा. ह्या इथे मी पीठ घेऊन घेतलं. आता हे पीठ आपल्याला कमीच घ्यावं लागतं, खूप जास्त असं घ्यावं लागत नाही, तर मग आतमध्ये स्टफिंग कमी आणि वरती पीठ जास्त असं होतं. आता पहा, ह्या इथे मी एवढी पोळी अशी लाटून घेतली आहे आणि आता मी भरवण म्हणजे स्टफिंग जे आहे आतलं ते इतकं घेतलं आहे. आमच्या घरामध्ये पराठा जर म्हटलं तर स्टफिंग खूप भरावं लागतं मला. आलू पराठ्याचं स्टफिंग खूप जास्त, वरची पोळी कमी असेल ना तरी चालतं, पण स्टफिंग आतमध्ये खूप जास्त लागतं. तर मी पहा, आता हे एवढं भरवण असं याच्यामध्ये भरलं आहे आणि आता ह्याला मोदकाप्रमाणे आपण म्हणजे आकार देण्यापेक्षा ना जसं मोदक भरतो आपण त्या पद्धतीने हा पराठा स्टफ करायचा आहे आणि व्यवस्थित असं पूर्ण ते त्याचं टोक पूर्ण बंद करायचं आहे की जेणेकरून मसाला हा बाहेर येणारच नाही. आणि ह्या पद्धतीने मी आता हा गोळा असा तयार करून घेतला आहे. पहा, आता याच्यामध्ये हा कुठे फुटला नाही आहे आणि काहीच नाही आहे. एकदम व्यवस्थित असा बटाटा आतमध्ये थांबला आहे, राहिला आहे आणि वरतून पण काही चिरा पडलेला नाही आहे. कारण जर पीठ वगैरे व्यवस्थित भिजवलं गेलं, मसाला व्यवस्थित भरला गेला तर मग पराठा कधीच फाटत पण नाही आणि फुटत पण नाही. आता पहा, ह्या इथे मस्त असं हलक्या हाताने आपल्याला हा पराठा आहे ना लाटून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने. आता स्टफिंग जास्त असल्यामुळे काय होतं, याला कधीतरी तडे जातात. तडे जात नाही, ते बटाटा वगैरे आपल्याला याच्यामध्ये दिसत असतो, फक्त तडा कुठेही जात नाही. फक्त भरवण जास्त असल्यामुळे तसं आपल्याला दिसू शकतं. आता पहा, या इथे माझा हा पराठा व्यवस्थित असा तयार झाला आहे. आता स्टफिंग जास्त भरलं की थोडासा असा प्रॉब्लेम येतो, पण याचं काय हरकत नसते. कारण जर आपल्याला जास्त मसाला भरायचा आहे आणि व्यवस्थित पराठा लाटायचा आहे तर तो अशा प्रकारेच होणार आहे. कारण मी वरची जी पोळी आहे किंवा पारी आहे ती खूप कमी घेतलेली होती आणि हा पराठा कुठेच फाटलेला नाही आणि कुठेच तुटलेला नाही. एकदम व्यवस्थित असा हा पराठा तयार झाला आहे. आता तव्यावर टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तेल टाकून झाल्यानंतर आपण टाकला आहे हा पराठा. पहा किती व्यवस्थित, ना तो तुटणार आहे ना काहीच, आणि एकदम छान लागतो हा पराठा. कारण याच्यामध्ये भरवण इतकं असतो, जे स्टफिंग आपण जे तयार केलं ते इतकं प्रमाणात मी भरलेलं असतं ना की हा पराठा सगळ्यांनाच आवडतो.
सगळ्यांनाच. आणि ज्यावेळेस स्टफिंग कमी भरेल तर त्यावेळेस घरातले एकदम जसे नाकच मुरडतात. त्याच्यामुळे हा पराठा मी नेहमी ह्याच पद्धतीने बनवते. आता तुम्ही पराठे बनवताना कशा पद्धतीने करता ते मला नक्की कमेंट करून सांगा. आता इथे पहा, मी थोडंसं मिश्रण आहे ना थोडंसं कमी भरलेलं होतं, की जेणेकरून मी तुम्हाला दाखवू शकेल की कमी ज्यावेळेस आपण मसाला भरतो त्यावेळेस तो पराठा कसा दिसतो आणि जास्त मसाल्याचा पराठा हा कसा दिसतो. आता ह्या इथे मी कमी भरवण असं भरलं होतं आणि व्यवस्थित असा पराठा मी लाटून घेतला होता. आता हा पराठा पहा किती भारी शेकला गेला आहे आणि किती भारी पण दिसतो आहे. आता ह्या इथे जर तुम्हाला तेल लावायचं तुम्ही तेल लावू शकता, बटर लावायचं बटर लावू शकता, तूप लावायचं तूप लावू शकता. जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही लावू शकता. आणि जर तूप लावणार असाल ना तर व्यवस्थित असं तूप कधी लावायचं, ज्यावेळेस पूर्ण पराठा तयार होतो, शेकून होऊन जातो, त्याच्यानंतरच त्याला तूप लावायचं आहे. आता मी इथे काही पराठ्यांना तूप लावलं आहे आणि काही पराठ्यांना मी तेल लावलं आहे. आता घरात सगळ्यांना तूप आवडेल असं नाही आणि तेल आवडणारे असं पण नाही. प्रत्येकाची आपली आवड आहे आणि ती आपल्याला जोपासायची आहे. आता इथे हा पराठा एकदम मस्त असा तयार झाला आहे. किती मस्त झाला आहे, कुठे फुटला नाही आहे, कुठेच तुटला नाही आहे. आणि हा पराठा कोणाला आवडणार नाही असं कधी होणार नाही. आता पहा, इथे मी दुसरा पराठा केला होता, तोही एकदम मस्त असा तयार झाला आहे. एकदम जास्त स्टफिंग जास्त भरवण टाकून एकदा नक्की तुम्ही पराठे बनवून पहा आणि कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. एकदा नक्की ट्राय करा.